सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सिरसो परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका 50 वर्षीय इसमाचा शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो शिवारात असलेल्या रहीम यांच्या शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित बालाजी चौक येथे राहणाऱ्या सलीम मुस्ताक वय वर्ष 50 याचा 100% जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलीम मुस्ताक हे आपल्या राहत्या घरून शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते। त्यांची इतरत्र शोध सुरू असताना रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान रहीम याने फिर्यादीस फोन करून सलीम भैया जल गया असं सांगितलं असताना मृतकांचे नातेवाईक, शहरातील काही नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृत सलीम हे 100% जळलेल्या अवस्थेत आढळून आले। नातेवाईकांच्या सांगण्यावरून मृतक सलीम यांची गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठीक नसल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र मृत्यू की घातपात अशी चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके व शेख इरफान यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय तपासणीकरिता मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला। पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। जागर जनस्थानसाठी सिद्धार्थ तायडेंसह प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर।